नमस्कार, मी वैशाली. तुमचं स्वागत आहे वैशाली विनोद या आपल्या चॅनलमध्ये. हा आपला पहिला ब्लॉग आहे, म्हणजेच पहिला लाँग ब्लॉग आहे. आजच्या दिवसाची सुरुवात म्हणजे ॲक्च्युली हा ब्लॉग मी दुपारनंतर चालू केला आहे. करंज्या राहिल्या होत्या दिवाळीच्या, त्यामुळे करंज्या करायला घेतल्या. आणि इथे खरं तर पुडाच्या करंज्या करायच्या होत्या, कारण पुडाच्या करंज्या आमच्या घरात सर्वांना आवडतात. पण लवकर बनवायच्या होत्या, आईला बाहेर जायचं होतं जरा. मग त्याच्यामुळं म्हटलं आपल्या पारंपरिक ज्या पद्धतीच्या आहेत, म्हणजे जे लहानपणापासून आपण खात आलो आहे त्या करंज्या बनवूयात. अगदी साध्यासुद्धा पटकन होतात. त्याच्यामुळे मग साध्या ज्या आपण काय म्हणतात त्याला, पारीच्या किंवा काय म्हणतात त्याला, साध्या ज्या करंज्या आहेत तशा करंज्या केल्या. आणि नंतर आईने सारण भरलं आणि मी लाटून दिलं त्यानंतर मी तळून घेतलं आणि अशा प्रकारे तयार झाल्यात. अगदी सारण अतिशय सुंदर झालं होतं, खूप छान झालं होतं सारण. आणि बरोबर एक करंजी बनवलं की त्याच्यामध्ये मैद्याच्या 2 पुऱ्या येतातच. मग 2-3 पुऱ्या तळून घेतल्या. मुलांनाही खूप आवडतात. मग आज धनत्रयोदशी, त्याच्यामुळे धनत्रयोदशीचं संध्याकाळी करंज्या करून झाल्यानंतर मग पूजन केलं धनत्रयोदशीचं. धनं पुजलं. आमच्याकडे हे अशा पद्धतीने साध्यासुध्या पद्धतीने असं धनं पुजलं जातं. तर पूजा मांडली आणि जे काय आज नैवेद्याला, म्हणजे आज फराळा केलता, तर त्याचा नैवेद्य पहिल्यांदा देवांना दाखवून घेतला. कारण मग नंतर मुलं खायला खाऊ करतात. मग त्याच्यामुळे पहिल्यांदा देवाला दाखवलं की मग आपलं नंतर खायला तयार मुलांसाठी. मग त्याच्यानंतर मग हे मी काय मेकअपचे प्रोडक्ट मागवलेले होते, तर ते यूज करून बघितले आणि अगदी छान मिळाले. दिवाळीच्या सीझनमध्ये अगदी कमी पैशात किंवा कमी दरात डिस्काउंटमध्ये चालू होते. मग ते मी खरेदी केले. त्यानंतर धनत्रयोदशीची पूजा खूप छान झाली, खूप छान वाटलं. आणि हे बघा बाहेर दिवाळीचं वातावरण किती सुंदर आहे, खूप छान. सगळ्यांनी लाईटी लावल्या होत्या. आम्ही नव्हत्या लावल्या कारण विनोद आल्यानंतर लावणार होतो लाईटिंग आणि आकाशकंदील. मग त्याच्यामुळं अजून काही विनोद आले नाहीत. बघू आज संध्याकाळी येणार आहेत. ट्रेनला बसलेत ते. मग असं काही बाहेरचं वातावरण आहे लाईटींचं, किंवा लाईटी जरी नसलं तरी ते वातावरण चैतन्याचं वेगळं आहे ते वातावरणातलं. इथं शिव म्हणतो आहे मला बॉम्ब दे, मला आपटी बॉम्ब दे. मग त्याला म्हटलं पप्पा आल्यावरती. बरं, ही एक गोष्ट अतिशय महत्त्वाची, माझ्या दोरूनी पहिल्यांदा ही रांगोळी काढली. पहिल्यांदा यूट्यूबमधल्या व्हिडिओमध्ये बघून काढली आहे ती. पण छान काढली, मस्त काढली. अगदी जसं जमलं तशी काढली आहे तिने, पण खूप सुंदर काढली. तिला आवडतं. ती दुपारपासूनच माझ्या मागं लागली होती, पण करंज्याचं चालू होतं त्याच्यामुळे तिला म्हटलं थोड्या वेळाने रांगोळी काढल्यानंतर शिवचं सारखं आत बाहेर चालू होतं. त्याच्यामुळे दोरी त्याला ओरडत होती, पुसू नको रांगोळी म्हणून. बरं, आता ही वेळ झाली विनोदची घरी येण्याची. खूप उशीर झाला त्यांना. रात्री अगदी 1-1:30 झाला आणि तोपर्यंत मुलं झोपली होती. आणि मला येत होती झोप, पण मी झोपले नाही. म्हटलं ते आले आणि नंतर गाडी कुठपर्यंत आली आहे, मग त्याच्यामुळं नकोच झोपायला. कसा तरी वेळ काढला, मोबाईलवर बघत टाईमपास केला. आणि विनोद रात्री घरी आले त्यावेळी मुलं तर काही झोपली होती. मग सकाळी उठल्यावरती एकदम सरप्राईज झालं. त्यांना माहिती होतं या पप्पा येणार आहेत, पण अगदी खुश झाले. दिदूनी त्यांच्यासाठी ग्रीटिंग बनवलं होतं. ती त्यांना उठल्या तेच दाखवत होती की मी ग्रीटिंग बनवलं आहे, मी खूप मिस करत होते. तिचं ते चालू होतं आणि खूप खुश होती मुलं, कारण आज लाईटिंग लावायची आहे, त्यानंतर फटाके आणायचे, त्याच्यामुळं खुश होती. आणि अशा प्रकारे विनोद आलेत आणि आता इथून पुढं दिवाळी सेलिब्रेट करायची छान प्रकारे. तर खूप पप्पांना खूप मिस करत होती मुलं. बरं, भिंतींवरती ह्या ज्या काही डिझाईन दिसतात हे अगदी खूप मौल्यवान आहेत, कारण ह्या घरातल्या लहान मुलांनी केल्यात आणि ज्यांच्या घरात लहान मुलं असतील ते समजू शकतात. त्याच्यामुळे प्लीज अवॉइड करा त्याला. आणि याच्यानंतर पप्पा आलेत म्हटल्यावरती मग फटाके आणायचे, त्याच्याबरोबर आकाशकंदील लावून घ्यायचा आणि छान प्रकारे फटाके वाजवण्यासाठी जायचं आहे सगळ्या मित्रांना मैत्रिणींना बोलवून. तर त्याच्यामुळे दिदूचा आणि शिवचा तो प्लॅन होता. फटाके पप्पांना पहिल्यांदा आणायला लावले आणि आकाशकंदील लावायला सांगितला. तोपर्यंत आजूबाजूची मुलं येत होती खेळायला. आधी काही मुलं येऊन गेली, त्यावेळी काही मी रेकॉर्ड केलं नाही, कारण दिवे लावत होते त्यावेळी मी दरवाजात आणि खिडकीमध्ये.
तर इथं चाललं आहे फटाके वाजवण्याचं आणि विनोद पण एन्जॉय करत आहे त्यांच्याबरोबर. छान वाटतं आहे त्यांना. ते म्हटले मी मोठे आणायला पाहिजे होते. म्हटलं आज नको, लक्ष्मीपूजनासाठी आणूयात आपण आता छोटे छोटे, कारण दिदू पण घाबरते ते फुलभाज्या वगैरेला. आणि शिव पण, आता शिव पहिल्यांदाच ह्या वर्षी जरा इंटरेस्ट दाखवतो आहे, त्याच्यामुळं पहिल्यांदा साधे सुधे आणा की ज्याने भाजणार नाही त्यांना. मग असेच ते आपटी असतात त्या प्रकारचे ते आणले आणि त्यांनी एन्जॉय केलं मस्तपैकी. आणि सोसायटीमध्ये सगळ्यांनी, म्हणजे बऱ्याचशा लोकांनी, जी गावाला गेले त्यांनी नाही, पण जी आहेत त्यांनी, बऱ्याच लोकांनी लाईटिंग लावल्यात, दिवे लावले, त्याच्यामुळं बाहेर खूप छान वाटतं आहे. आणि त्याच्याबरोबर संध्याकाळची थंड हवा खूप मस्त वाटते आहे अगदी. आता मी खूप वेळा सांगितलं आहे त्या पद्धतीनं वातावरण अतिशय सुंदर होतं, खूप छान वातावरण होतं. आता हे दिवाळीचे दिवस लवकरच संपतील 4-5 दिवसात, पण हे वातावरण आताचं जे काय आहे ना, एन्जॉय करायचं ते खूप मस्त आहे. आणि सर्वांना अगदी प्रफुल्लित करणार आहे. तर त्याच्यानंतर मुलांचं चालूच होतं फटाके उडवण्याचे. शिव मला म्हणत होता, मम्मा अजून एक बॉक्स टाक, मम्मा अजून एक बॉक्स टाक, माझे संपलेत. तो घ्यायला येतो आहे वरती. तर त्याची फ्रेंड आहे, तर ती म्हणत होती शिव जा आण जा, तुझ्या मम्माच्या हातात आहे, जा आण जा. तर मग शिव नाही आला वरती. मग विनोद पण सांगतायत दे मुलांना खेळू दे, आता त्यांना हौस आहे. याच वर्षी, मागच्या वर्षी दिदूने नाही मागितले किंवा आम्ही बळजबरीने तिला उडव म्हणत होतो फुलभाजी, पण तिने नाही केलं, ती भीते. तर शिव आता ह्या वर्षी अगदी मागून घेतो आहे, मला फटाके पाहिजे. आम्ही फटाक्याच्या दुकानात गेल्यावरती मोठे फटाके मागत होता तो, पण नको म्हटलं, हे पहिलंच वर्ष आहे त्याचं, आपण त्याला झेपल तेच साधंसुद्धा काहीतरी घेऊयात. मग आपटी बॉम्ब घेतले होते त्याला. आणि तो मग त्यांना 2-3 बॉक्स मी दिले. आता त्यांचं ते डिस्ट्रीब्यूट करायचं चाललं आहे. ती छोटी मुलगी दिसते आहे, ती डिस्ट्रीब्यूट करते बरं का, ती शिवची मैत्रिणी इथली. तर ती वाटते सगळ्यांना 4-4 विनोदला वाटते, शिवला, दिदीला वाटते. आणि अशा प्रकारे सगळे एन्जॉय करतायत फटाके. खूप मजा येते, कारण शिवच्या बिहेवियरनुसार मला कळतो आहे तो रडतो आहे अगदी फटाके दे मम्मा. सकाळी उठला तरी तेच, संध्याकाळी झोपला तरी झोपायच्या आधी तेच फटाके दे. कारण बाहेर वाजत आहेत ना, सर्वजण वाजवत आहेत. मग त्याला वाटतं आहे की मी पण वाजवावं, त्याला कळत नाही अजून की मी लहान आहे, ते मोठी मुलं आहेत. पण आहे त्याचं चालू आहे, तो इंटरेस्ट दाखवतो ह्या गोष्टींमध्ये. आता दिवे लावलेले होते मगाशी, तर तिथं खिडकीमध्ये लावला होता एक. ॲक्च्युली ते जास्त लावत नाही, कारण इथनं पडदा वगैरे जवळ आहे, त्याच्यामुळं अगदी थोडंसं तेल ओतून थोडं काय तासभर राहील असं ह्या पद्धतीने दिवे लावले मी खिडकीमध्ये आणि बाहेरच्या मेन दरवाजात तुळशीजवळ. जसं होईल तसं दिव्याचा प्रकाश किती छान दिसतो ना, तेलाने लावलेला असतो दिव्याचा प्रकाश, तो वेगळाच असतो. आता इथं शिव चढला आहे मशीनवरती. मला सांगितलं नाही त्याने, डब्बा घेतला आहे, मशीनवर चढला आहे, कारण फ्रीजवरती मगाशी मी बॉक्स ठेवला होता. बरं तो आता रडतो आहे, तो म्हणतो आहे की मला अजून वाजवायला फटाके दे. आता ते किती वेळचा वाजवत होता तुम्ही बघितलं फटाके. बरं त्याला म्हटलं आपण हे 4 दिवस पुरवायचे आहेत, आपण एवढे नाही खर्च करायचे, पण तो ऐकत नाही आहे. तो म्हणतोय मला फटाके दे. बरं आताशी सुरुवात झाली दिवाळीला, अजून 2-3 दिवस दिवाळी आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत बाय.